विम्याचे 2500 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वतीनं देण्यात आली। शेतकऱ्यांची कर्जमाफी आपला विषय नाही, या संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असं स्पष्टीकरण देत त्यांनी हातही झटकले। कर्जमाफी आता शक्य नाही असं अजित पवारांनी कुठेही म्हटलेलं नाहीये, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। अजित पवारांनी जी भूमिका घेतली आहे ती योग्य आहे असंही त्यांनी सांगितलं। कर्जमाफी संदर्भात गुलाबराव पाटलांनी स्पष्टीकरण दिलं। सध्या तरी कर्जमाफी होणार नाही, मात्र भविष्यात कर्जमाफी नक्कीच केली जाईल असं त्यांनी सांगितलंय। कर्जमाफीचं आश्वासन म्हणजे महायुतीच्या नेत्यांचा चुनावी जुमला आहे अशी टीका आमदार कैलास पाटील यांनी केली। मुख्यमंत्र्यांनी दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचंही पाटील म्हणतात। तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांची तत्वतः मान्यता मिळाली आहे। 2 वर्षात आई तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम पूर्ण होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांनी कठोर भूमिका घेतली। ड्रग्ज प्रकरणात कडक कारवाई केली जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांच्या वतीनं दिली गेली आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी एका भाविकानं 1 कोटींचं दान अर्पण केलंय। सिंहासन दानपेटी आणि 11 सोन्याची बिस्किटं या भक्तांना दानपेटीत टाकली आहेत। सामान्य साई भक्तांना तासनतास दर्शन रांगेत उभं राहण्यापासून त्यांची सुटका व्हावी यासाठी तिरुपती बालाजीच्या धर्तीवर साई मंदिरात व्हीव्हीआयपींना पहाटे 4 ते 6 या वेळेमध्येच दर्शन द्यावं अशी मागणी सुजय विखेंनी केली आहे। साई संस्थांना तिरुपती बालाजी मंदिरातील दर्शन व्यवस्थेचा अभ्यास करावा असंही विखेंनी सुचवलंय। आदिनाथ संप्रदायाचे प्रमुख कल्कीरामजी महाराज यांच्यासह त्यांच्या समर्थकांकडून 27 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान छत्रपती संभाजीनगरात जिल्हाबंदी करण्यात आली आहे। औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याचा इशारा दिल्यावर हा निर्णय झालाय। भारतीय नौदलातनं निवृत्त झालेली INS गुलदार ही युद्धनौका देवगड तालुक्यातल्या कुणकेश्वर समुद्र किनारपट्टीपासून 3 किलोमीटर अंतरावरती खोल समुद्रातील संग्रहालयात स्थापित करण्याच्या हालचालींना वेग आलाय। त्यामुळे आता पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे। मात्र उबाठाचे तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी या मुद्द्यावरती आक्षेप घेतलाय। कर्जतमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्यात आलेली आहे, आयोजित केली गेली आहे। यामध्ये 800 पेक्षा अधिक पैलवानांचा सहभाग पाहायला मिळतोय। मात्र यावरती कुस्ती परिषदेनं आक्षेप नोंदवला। कुस्ती खेळणाऱ्या पैलवानांवरती कारवाईचा इशारा दिलाय। यावरती तुम्ही कारवाई करून दाखवा, मग पाहू असा थेट इशारा रोहित पवारांनी महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेला दिलाय। केंद्र सरकारकडनं निधीला नकार दिल्यामुळे स्मार्ट सिटीची जबाबदारी आता पालिकेकडे आली आहे। त्यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्प पालिकेकडे हस्तांतरित करावा असं पत्र नगर विकास विभागानं स्मार्ट सिटी प्रशासनाला पाठवलंय। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक इथे छत्रपती संभाजी महाराज यांचा 336वा बलिदान स्मरण दिन पार पडला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संभाजी महाराजांना अभिवादन करत वढू आणि तुळापूरसाठी 400 कोटींचा निधी मंजूर केल्याचं सांगितलं। संभाजीराजेंच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही असंही शिंदे म्हणाले। जामनेरमध्ये शासकीय तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी तूर विक्रीसाठी आलेल्या पहिल्या शेतकऱ्याचा सन्मान गिरीश महाजनांनी केला। संगमनेरमध्ये आमदार अमोल खताळांच्या हस्ते 5 नवीन एसटी बसेसचं लोकार्पण केलं गेलं। यावेळी आमदारांसह कार्यकर्त्यांनी नवीन बसेसमधनं प्रवासाचा आनंद लुटला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं आणि यावेळी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार केला गेला। माजी केंद्रीय मंत्री भारती पवारांनी शनी अमावस्येनिमित्त शनी शिंगणापुरात शनिदेवाच्या स्वयंभू शिळेचं दर्शन घेतलं। यावेळी शनी देवस्थानच्या वतीनं भारती पवार यांचा सत्कार पार पडला। तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा शनी अमावस्येनिमित्त सपत्नीक शनिदेवाचं दर्शन घेतलं। त्यांनी शनिदेवाचं पूजन करून तैलाभिषेक केला। सिल्लोड तालुक्यातील किन्होळा येथील पशु प्रदर्शनात अब्दुल सत्तार
यांच्या पाठपुराव्यानं फिरत्या पशुवैद्यकीय पथकाचं लोकार्पण झालंय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंढरपूरमध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या कुटुंबाची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं। 2 महिन्यांपूर्वी परिचारक यांच्या वडिलांचं निधन झालेलं। सरपंच विधान परिषदेचा आमदार झाला पाहिजे, गावच्या सरपंचाला जे जमतं ते मंत्र्यांनाही जमत नाही असं म्हणत उदय सामंत यांनी सरपंचांच्या कामाचं कौतुक केलं। जे सरपंच चांगलं काम करतील त्यांना शिवसेनेकडनं तिकीट दिलं जाईल असंही ते म्हणाले। पहिल्यांदा सरपंच झाल्यावरती आपण इतकं चांगलं काम केलं की 1994-95 साली विधानसभेची निवडणूक जाहीर झाली तेव्हा एका सामान्य कुटुंबातल्या शिक्षकाच्या मुलाला लोकांनी आमदार बनवलं। या शब्दात आपल्या जुन्या आठवणींना गिरीश महाजनांनी उजाळा दिला आणि कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे काम करण्याचा सल्ला दिला। ग्राम पातळीवरती सामाजिक विचार करण्याची जी मानसिकता आहे ती बदलायला हवी। जो काम करेगा वही राज करेगा अशी मानसिकता निर्माण व्हायला हवी आणि त्याशिवाय विकासाचं पर्व पुढे जाणार नाही। लाडक्या बहिणी सरपंच आहेत, त्यांच्या नवऱ्यांना विनंती आहे की महिलांना थोडं काम करू द्या। या शब्दात गुलाबराव पाटलांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। भाजपचे सक्रिय सभासदत्व मिळवायचं असेल तर किमान 50 लोकांची सभासद नोंदणी करणं गरजेचं आहे। 1000 लोकांची नोंदणी केल्याशिवाय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची उमेदवारी मिळणार नाही अशी तंबी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या धाराशिव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उभाटानं एक जुना व्हिडिओ शेअर केलाय। महायुतीचं सरकार आलं तर 7/12 कोरा करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी प्रचार सभेदरम्यान दिलं होतं आणि हाच व्हिडिओ शेअर करत आता कर्जमाफीची मागणी करण्यात आली। नागपूरचे रामटेक आणि देवलापार तालुक्यातील 20 सरपंच आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपत प्रवेश केलाय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। नंदुरबारच्या शहादा तालुक्यात शरद पवार गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय। आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश पार पडला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 31 तारखेचा नियोजित दौरा रद्द होतोय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राज्याच्या दौऱ्यावरती येतात, त्यामुळे शिंदेंनी आपले सगळे मेळावे आणि सभा रद्द केल्यात। छत्रपती उदयनराजेंनी मुख्यमंत्री आणि सरकारवर जोरदार टीका केली। वेळोवेळी मागणी करून सुद्धा महापुरुषांना अपशब्द वापरणाऱ्यांविषयी कठोर कारवाई करण्यासाठी कायदा का करत नाही असा हल्लाबोल त्यांनी केला। तर यांचं महाराजांवरचं प्रेम बेगडी आहे का असा सवालही विचारला। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी उदयनराजेंवरती निशाणा साधला। महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या विचारांच्या भाजप पक्षात उदयनराजे आणि त्यांचे बंधू असणं ही दुःखद बाब आहे असं सपकाळ म्हणाले। वाघ्या कुत्र्याच्या समाधी संदर्भात मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असं स्पष्टीकरण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलंय। सांगलीच्या मिरजमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर केल्यानंतरही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नसल्याचं त्यांनी दाखवून दिलंय। कुणाल कामराला विदेशातनं फंडिंग होत असण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी दिली आहे। कुणाल कामराच्या पाठीमागे परदेशी ताकद आहे का याची चौकशी करायला हवी असं देखील ते म्हणाले। कामरावर गुन्हा दाखल करणाऱ्या सरकारनं कोर्टाचा निकाल वाचावा। विडंबनामुळे अस्वस्थ होण्याचं कारण काय असा सवाल कोर्टानं विचारलाय। कुणाल कामरा अल कायद्याचा दहशतवादी आहे का असा सवाल खासदार संजय राऊतांनी केला। अमरावती जिल्हा वकील संघाच्या कार्यकारिणी निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली। उद्या मतमोजणी होऊन निकालाची घोषणा केली जाईल। गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेच्या प्रदूषणात वाढ होते। मंदावलेला वारा आणि हवेत साचलेली प्रदूषकं यामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवतोय। या पार्श्वभूमीवर SMRA या संस्थेच्या पुढाकारातून एक बैठक पार पडली। प्रदूषण नियंत्रणासाठी हरित उपाययोजना, सार्वजनिक वाहतूक प्रोत्साहन आणि वृक्ष लागवडीवरती भर देण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून राबवला जात असलेला नदी सुधार प्रकल्प हा फसवा असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। या प्रकल्प उभारणीसाठी शेकडो झाडांची कत्तल केली जाणार आहे, त्यामुळे नदी सुधार प्रकल्पाला नागरिकांनी विरोध दर्शवलाय। पुण्याच्या खराडीमध्ये नदीपात्रावरील पुलाचं काम गेल्या 7 वर्षांपासून रखडलंय। हे काम तातडीनं पूर्ण करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे।
या मागणीसाठी राष्ट्रवादीकडनं शोले स्टाईल आंदोलन केलं गेलं। बदलापुरातून गणपती बाप्पाच्या मूर्ती कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि दुबईला समुद्रमार्गे रवाना होत आहेत। यंदा कॅनडाला 7,500 पर्यावरणपूरक शाडूच्या गणेश मूर्ती रवाना केल्या जातील। मुंबईच्या गोरेगाव इथे अंतरयोग फाउंडेशनचे प्रमुख आचार्य उपेंद्रजी यांच्या मार्गदर्शनात महाचंडी होमचं आयोजन केलं गेलं होतं। या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी अंतरयोग श्री दुर्गा सप्तशती तंत्रोक्त बीज साधना या ग्रंथाचं लोकार्पण पार पडलं। मुंबईतल्या दादर पश्चिम परिसरात सेनापती बापट मार्गावर कार आणि टॅक्सीचा अपघात झाला। ओव्हरटेक करण्याच्या नादात टॅक्सीला ही गाडी धडकली। या अपघातात 2 व्यक्तींचा मृत्यू झालाय। नवी मुंबईच्या खारघर सेक्टर क्रमांक 12 मधील गावदेवी मैदानात एका अज्ञात व्यक्तीनं झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली। ही व्यक्ती गेल्या 2 दिवसांपासून मैदानावरच्या बाकड्यावरती बसून होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात आली आहे। या आत्महत्येचं कारण अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करतात। विरारच्या पारोळी येथील क्रशर मशीन प्लांटवरील हजारो रुपये किमतीची कॉपर वायर चोरट्यांनी लंपास केली। चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। प्रशांत कोरटकर वापरत असलेली गाडी पोलिसांनी जप्त केली आहे। याच मर्सिडीजनं कोरटकर नागपूरवरून चंद्रपूरला गेला होता आणि चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयाजवळच कार सोडून तो फरार झाला, अशी माहिती आहे। तर प्रशांत कोरटकरकडे आढळून आलेल्या रोल्स रॉईसचं गूढ अखेरीस उकललंय। प्रशांत कोरटकरची आलिशान रोल्स रॉईस गाडी ही पिंपरी चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटेंकडे असल्याचं समोर आलंय। तुषार कलाटे यांच्या मुळशी तालुक्यातल्या फार्म हाऊसमध्ये ही गाडी उभी असल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान कोरटकर सोबत आपला कोणताच संबंध नाहीये। 3 महिन्यांपूर्वी एका कॉमन फ्रेंड सोबत कोरटकर सोबत भेट झाली होती आणि ती गाडी आपण BMW फायनान्सकडनं 2017 साली खरेदी केली होती, असं स्पष्टीकरण तुषार कलाटे यांच्या वतीनं दिलं गेलंय। प्रशांत कोरटकरच्या फरार असलेल्या प्रकरणी आपलं नाव गोवलं जात आहे, असं धीरज चौधरी यांनी एका व्हिडिओद्वारे स्पष्ट केलंय। कोरटकरला आपण ओळखतही नाही, त्याच्यासोबत असलेला एक व्यक्ती आपला मित्र असल्यानं त्यानं वाहन मागितलं म्हणून आपण मैत्री खातर हे वाहन दिलं, मात्र त्याचा आपल्याशी संबंध नाही, असं स्पष्टीकरण धीरज चौधरींकडनं दिलं गेलंय। एक शिवप्रेमी म्हणून आपला राग स्वाभाविक आहे। प्रशांत कोरटकर समोर आल्यावरती आपलंही मस्तक भडकलं। कोणत्याही शिवप्रेमीच्या मनात हेच आलं असतं, तेच मी केलंय। त्यामुळे कोरटकर बाहेर जरी पडला तरी त्याला सहज महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा थेट इशारा वकील अमित कुमार भोसले यांच्या वतीनं दिला गेला आहे। आमदार प्रवीण दटके यांनी नागपूरमधील गणेशपेठ पोलीस ठाण्यात अतुल लोंढेंच्या विरोधात तक्रार दाखल केली। कोरटकर प्रकरणामध्ये अतुल लोंढेंनी फडणवीसांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला गेला आहे। संतोष देशमुखांच्या अपहरणानंतर पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। पोलिसांनी तब्बल 3.5 तास तक्रार दाखल करून घेतली नाही, असा खुलासा फिर्यादी संतोष देशमुखांचे ड्रायव्हर शिवराज देशमुखांनी केला। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात जास्त पुरावे जर सुदर्शन गुलेच्या गाडीत सापडले, ती गाडी त्याला भेट म्हणून देण्यात आली होती, अशी माहिती मिळते। सुग्रीव कराडच्या टोळीविरोधात बोलण्याचं बक्षीस म्हणून सुदर्शनला वाल्मिक कराडनंच ही गाडी भेट म्हणून दिलेली। दोषारोपपत्र दाखल झाल्यावरती हे स्पष्ट झालंय की खंडणी ते हत्या प्रकरणातील सर्व आरोपी एकच आहेत। त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा होईलच, असा ठाम विश्वास धनंजय देशमुखांनी व्यक्त केला आहे। हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या काढणीबरोबर हळद विक्रीसाठी नेण्याआधीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। सध्या हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये लगबग पाहायला मिळते। दरम्यान नव्या हळदीला चांगला भाव मिळेल, अशी आशा व्यक्त होते। नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील हाजापूर शिवारात डोंगराळ भागात देवीची मूर्ती आढळली आहे। पिवळ्या रंगाची मूर्ती असून चंद्रपूरच्या महाकाली देवीची भरीव मूर्ती असल्याची चर्चा आहे। या डोंगरात ही मूर्ती कशी अवतरली याचा तपास सुरू आहे। रायगड जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र उष्माघात कक्ष स्थापन केला गेला आहे। या ठिकाणी बेडसह सर्व आवश्यक सुविधा आणि डॉक्टरांची व्यवस्था केली गेली आहे। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील पिंपरी खुर्द गावात काही शेतकऱ्यांचा शेतरस्त्याचा वाद अनेक वर्षांपासून प्रलंबित होता। पीक निघाल्यावरती शेतकरी रस्ता मोकळा करून देण्यास तयार होते। दरम्यान वाद मिटवण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांनी अतिघाई करत या उभ्या पिकांवरती ट्रॅक्टर फिरवला, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। मनमाड शहरातील नागरिकांनी गाळेधारकांनी पाणीपट्टी घरपट्टी पोटी तब्बल 17 कोटींपेक्षा जास्त रक्कम थकवल्यामुळे नगर परिषद आर्थिक संकटात आली आहे। कर वसुलीसाठी मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी धडक मोहीम सुरू केली आहे।
हिंगोलीच्या कळमनुरी शहरातील तिरुपती नगर परिसरात नगर परिषदेकडनं सिमेंट रस्त्याचं बांधकाम सुरू आहे. मात्र या रस्त्याचं काम गेल्या वर्षीच पूर्ण झालं होतं. याच रस्त्याचं काम न करता रस्ता नसलेल्या भागात रस्ता करावा अशी मागणी ग्रामस्थांची आहे. जळगावच्या नशिराबाद नगर परिषदेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनेक दिवसांपासून मुख्य जलकुंभाजवळील विहिरीवरती स्लॅबच्या कामाचं घोंगडं भिजत पडलंय. मात्र याकडे नगर परिषदेचं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. चाळीसगाव शहरातील स्टेशन रोडवरती मुख्य पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे मार्केटमधल्या दुकानांमध्ये पाणी शिरलंय. यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. हिंगोलीच्या वसमतमध्ये राज्य शासनानं हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली. या संस्थेच्या अंमलबजावणीसाठी शासनानं 7 कोटी 84 लाखांच्या निधीला मान्यता दिली आहे.